त्या गांधारीचं डायरेक्ट लग्न होत नव्हतं. अच्छा, मांगलिक असल्याचं मला काही रेफरन्स मधनं आठवतं की गांधारी ही मांगलिक होती. मांगलिक होती. त्याचं कारण असं होतं की त्या गांधारीला शाप होता. अच्छा. गांधारीला शाप असा होता की तिचं लग्न ज्या वेळेला होईल, ज्या पुरुषासोबत तिचं पहिलं लग्न होईल, तो पुरुष त्याच क्षणाला लग्न झाल्याबरोबर 7 फेरे पूर्ण झाल्याबरोबर बोहल्यावरच त्या पतीचा तिच्या मृत्यू होणार होता, असा शाप तिला होता. मग तिच्या बापानं विचार केला, जर कोणीही पुरुषाला जर तिच्यासोबत उभं केलं आणि त्याच्यासोबत जर तिचं लग्न लावलं तर त्याचा मृत्यू होणार आहे. मग आपण असं करू म्हणले की आपण दुसरं कोणाच्या सोबत तरी तिचं पहिलं लग्न लावू. मग दुसरं कोण उभं करायचं, तर मग ठरावा. आणि ते असं ठरलं की म्हणले आपण गाढवासोबत त्या गांधारीचं लग्न लावू. आता नेमकं गाढवा सोबतच लग्न लावायचं किंवा काही ठिकाणी असं सांगितलं. आता ह्या पौराणिक कथा आहे, रेफरन्सेस मला वाटतं बदलत येतात. मी पण हा रेफरन्स ऐकला होता. तर काही ठिकाणी असं सांगितलं जातं की गाढवासोबत लग्न लावलं, काही ठिकाणी असं सांगितलं जातं की कुत्र्यासोबत लावलं, काही ठिकाणी असं सांगितलं जातं की म्हणजे ते कुठल्या तरी प्राण्यासोबत लग्न लावणं हा त्याच्या मागचा हेतू होता. कारण ते त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून. आणि शक्यतो जास्त आता आपल्या मराठी वाङ्मयामध्ये काही अशा बी कथा येतात की ही गोष्ट कृष्ण परमात्म्याला माहिती होती. तर आता जे विवाह झाला, गाढवासोबत जो विवाह लावण्यात आला, त्यानंतर पुढे काय घटना होत्या? मग त्याच्यानंतर गाढवासोबत लग्न लावलं पहिलं. ते गाढव जागेवर बोहल्यावर गेलं आणि बोहल्यावर मेल्यानंतर मग ती काबिल झाली थोडक्यात विवाहासाठी. आणि मग ही गोष्ट भीष्माचार्यांना माहिती नव्हती. भीष्माचार्यांनी आपलं पहिल्याच वेळेस लग्न आहे आणि कुवारी आहे म्हणून उचललं तिला आणि घेऊन आले. पण ज्या वेळेला इकडं आणलं, त्या धृतराष्ट्रासोबत तिचं लग्न लागलं, आनंदात विवाह सोहळा संपन्न झाला. आणि त्याच्यानंतर भीष्माचार्यांना कळालं की यांनी आपल्यासोबत दगाफटका केलाय, छल झालाय. छल झालाय. एका गाढवासोबत लग्न झालेली बाई मुलगी ती आपल्या स्वाधीन केली. हे जेव्हा भीष्माला कळालं त्यावेळेला भीष्माच्या पायाखालची माती सरकली आणि रागही आला, क्रोधही आला. योद्धा होता भीष्माचार्य, म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हते. पण मग राग आला तर मग आता त्या रागाचा बदला घ्यायचा त्याचा. त्यांनी आपल्यासोबत जर छल केला ना, कपट केला ना, तर त्याचा बदला त्याच पद्धतीने त्यांचा घ्यायचा. आणि भीष्म होते, त्यांच्याकडे अफाट शक्ती होती. शक्ती अफाट होती. गांधारला हरवण्याचं एका क्षणात सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि मग त्यांनी